मी नाव पहिल्यांदा ऐकलंय. पदार्थ नेमका काय आहे मला उत्सुकता आहे आणि अधिक मासाच्या निमित्ताने हा केला जातो. जावयासाठी. जावयासाठी किती छान. चला बघूया धोंडपरसाठी लागणारं साहित्य. भिजवलेली चण्याची डाळ, तूप, तांदळाचं पीठ, मैदा, साखर, मीठ, जायफळ पूड, ड्रायफ्रुट्स, केशर आणि हळद. बर, ड्रायफ्रुट्स मध्ये आहे चारोळी, बदाम आणि काजूचे काप. येस. बरोबर. काय करूया कृती पहिल्यांदा? पहिल्यांदा आपण चण्याची डाळ आहे ना ती शिजवून घेऊया हळद घालून कुकर मध्ये. चला, आमच्याकडे कुकर तर तयार आहे. याच्यात चण्याची डाळ घालूया. आधी पाणी लागेल ना? पाणी घालूया वर. पुरे का? हो. आता मला एक सांगा, नागपूरच्या तुम्ही आहात, बरोबर. मुंबईत तुम्ही राहता, बरोबर. थोडी हळद घालूया. बरं. कुठे जास्त आवडतं, नागपूरला का मुंबईला? मला तर मुंबईला सवय झालेली आहे 35 वर्षापासून. बर. झाकण लावायचं का? येस. किती शिट्ट्या? 5 ते 6 शिट्ट्या, कारण चण्याची डाळ लवकर शिजत नाही. ठीक आहे, मग आपण शिट्ट्या होईपर्यंत जरा गप्पा मारूया. तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला निवेदनाची आवड आहे की काय? आवड आहे, सूत्रसंचालनाची आवड. ह्या सगळ्या आवडींमागचा राज काय, ध्येय काय तुमचं, की सगळे क्षेत्र आपल्याला आले पाहिजेत हा अट्टाहास आहे का माणसांनी ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे ही इच्छा आहे? ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि यायला पण पाहिजे थोडंसं, कारण घर आणि ऑफिस हे कॉमन आहे. बरोबर. परंतु त्या व्यतिरिक्त काहीतरी असलं पाहिजे. हटके कुछ करना मागताय ना? येस. आहे की नाही? डाळ आता शिजायला लागलेली आहे. होय. शिजल्यावर पुढे काय करायचं? हिला डाळला चांगली घोळून घ्यायची, किंवा मग मी चाळणीने काय करते गाळून घेते, म्हणजे सगळं प्लेन होऊन जाते व्यवस्थित. छान गाळून घेऊया. डाळीला आपण शिजून घेऊया, ती जरा बारीक करूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चण्याची डाळ शिजवून छान बारीक करून घेतलेली आहे. पुढे काय करायचंय सुनित्राजी? एका कढई भांड्यामध्ये घ्या. हे घालाय. घ्या, आता तुम्ही करा, नाही तर लोक म्हणतील जावयाला स्वयंपाक करायला लावला. हो. याच्यात आपण साखर घालूया. घाला की. मी पण आता नागपूरच्या लोकांना हँडल करायला शिकलोय म्हणलं. नागपूरचे लोक खूप छान असतात, हुशार असतात. हो. तुमचं सासर आहे ना? हो आहे ना, मनीष नगरला आमचं घर आहे. तुमचं कुठं आहे? मनीष नगरला आहे ना, भावाचं आहे. म्हणजे अरे वा, जवळच आहे की आपलं घर. हो, तेच. कधीतरी नागपूरलाही भेटू, नक्कीच. म्हणजे तुम्हाला कळेल की माझी सासूरवाडी कशी आहे. आता हिला चांगली घट्ट होईपर्यंत करून घ्यायची. बर. याचं नाव आहे पदार्थाचं वेगळे, काय नाव आहे? धोंडपार. धोंडपार. हा, नागपूरला अधिक मासामध्ये धोंडपारच केला जातो. बर. पण तुमची भाषा आता नागपुरी नाही राहिली, म्हणजे करून राहिले, घेऊन राहिले, असं नाही राहिलं. असं तर 35 वर्ष झाले ना इकडे, सवय झालेली आहे मुंबईची. किती वेळ घोटायचंय हे? पूर्ण थिकनेस होईपर्यंत, खूप घट्ट होईपर्यंत वेळ लागेल याला. आता हे मिश्रण थोडंसं घट्ट होत चाललंय आणि थोडं घट्ट होईल. आता आपण 2 चम्मच तूप घालूया याच्यामध्ये. तुम्ही ते ढवळत राहा, मी तूप घालतो. हो. त्याच्यात थोडीशी आपण हे घालूया, केशर. वा वा, घाला. थोडेसे आपण ड्रायफ्रुट घालूया. हो. ड्रायफ्रूट मध्ये आहे चारोळी, काजू आणि बदाम. आता काय? आणि हे थोडीशी जायफळ, जास्त नको, वास येईल. पुढची कृती काय आता? हे घट्ट झालं की याला थंड करायचं. ठीक आहे, आपण आता एक काम करूया. कुठला पार? धोंडपार. धोंडपार करायसाठी लागणारं चण्याच्या डाळीचं मिश्रण आपण घेतलं, ते तूप घालून आपण छान फेटून घेतलं, मग ड्रायफ्रुट्स घातले, केशर घातलं. आता या मिश्रणाचा गोळा करून तो जरा गार होऊ देऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चालेल? बरोबर. येस. गॅस बंद करू? बंद करा. गोळा झाले की आम्ही पुढची कृती करतो. चला. धोंडपार करायसाठी लागणारं चण्याच्या डाळीचं आपण वाटलेलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, छान गार झालेलं आहे. सुमित्राताई, आता पुढे काय करायचंय? याचे गोळे करायचे ओबडधोबड, असे प्लेन गोळे नाही करायचे. आणि हे मैदा आणि तांदळाचं पीठ आहे, याची पेस्ट करूया आपण. याच्यामध्ये पहिले मैदा 1 वाटी आणि 1 वाटी तांदळाचं पीठ, थोडंसं पिंच मीठ, जास्त नको, आणि पाणी किती लागणार आहे बघा. चमच्याने त्याची पेस्ट करून घ्या. भजी सारखं भिजवायचंय, खूप पातळही नको आणि घट्टही नको. बस पुरे. पहिले बघूया आपण. साठा तयार करतो ना आपण, हो त्याप्रमाणेच करायचं. बॅटर झालं. आता बॅटर तयार. मग आपण आता कढईमध्ये आधी तूप छान गरम करत ठेवू. गॅस ऑन करा. येस मॅडम. कढई ठेवा. पुढे तूप घालायचंय. हे तरी तुम्ही करा, घ्या. हो, नक्कीच.
तुम्ही एकदम खेळीमेळीच्या वातावरणात काम करता हो ना? हो, मला आवडते, तसंच आवडते. गप्प राहून काय नाही. हो. आपण एक काम करूया, तूप तापेपर्यंत छान गोळे करूया हो. आणि याच्यामध्ये डीप करूया, चालेल? हो. वेळेची बचत हीच वेळेची हो. निर्मिती. बरोबर आहे. मी दिल्लीला गेली होती मागच्या वर्षी अच्छा, कशाला? इंटरनॅशनल अवॉर्डसाठी. इंटरनॅशनल अवॉर्ड तुम्हाला मिळालं? कशासाठी? महिला दिनानिमित्त सामाजिक कार्य ही अशा विविध कलेमध्ये आवड अरे वा, हे सगळ्यांचं- तुम्ही सामाजिक कार्यात पण आहात? आहे. काय करता सामाजिक कार्य? मी बदलापूरचं बालकाश्रम आहे, तिथे जाऊन व्हिजिट देते मुलांना, स्टेशनरी वगैरे, शालेय जीवनातल्या शालेय वस्तू. जीवनातल्या वस्तू. बरं, एक विचारायचंय, हे गोळे गोल व्हावे अशी काही अट नाहीये का? नाही, काही ओबडधोबडच पाहिजे असतात, म्हणून त्याला होय. धोंडपार बोलतात. म्हणून त्याला धोंडपार म्हणतात. म्हणजे धोंड्यासारखा पार. धोंड्यासारखा. अरे, हे धोंड्याचा महिना आहे ना, म्हणून त्यालाच असं धोंडपार पण मग आहे. हे जावायला का द्यायचे धोंडे? पवित्र आणि पुण्यदान. हे मानायचं का? हो, 3 वर्षांनी महिना अतिरिक्त महिना येतो ना हा धोंड्याचा. हा, बरोबर. बरं, आता हे तूप तापलंय बरं का छान. होय होय, हा, आपण सुमित्रा तळून मॅडम, घेऊया. यात बुडवायचं हो, चम्मचनी. जरा घोळवायचं. हो. घ्या. धोंडपार मी पहिल्यांदा खाणार आहे, माझ्यासमोर पहिल्यांदा होणार आहे. वा. घराघरातल्या सासूबाईंनी आपल्या जावयांना खुश करण्यासाठी धोंडपार नक्की करावा आणि त्यांना गोडाचं खाऊ घालावं. बिलकुल. जावाई खुश, सासू खुश, मुलगी खुश, खुश. सगळे खुश, कुटुंब खुश. वा, मस्त रंग बदलायला लागलाय बघा. हो की नाही? सोनेरी रंग झाला चांगला की मग काढायची. ठीक आहे. तांदळाच्या पिठामुळे क्रिस्पी येतो. कुरकुरीत कुरकुरीत झालं, झालं. जाणवत येते. वा. मला फार छान वाटलं की तुम्ही आम्हाला अधिक मासाची माहिती दिली आणि त्या मासातला एक विशेष पदार्थ केला. बरोबर. आपण तो खाऊया, पण त्याआधी आपले लाडके जावई म्हणजे आपले प्रेक्षक आहेत, त्यांचाही मान राखला पाहिजे. बरोबर हा आहे. शेवटी पदार्थ त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी पण. त्यामुळे खवय्यांनो, पटकन येऊन घ्या धोंडपार साठी लागणारं साहित्य आणि कृती. धोंडपार. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 1 तास. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भिजवलेली चणा डाळ 1 मोठी वाटी, तूप 1 वाटी, तांदळाचं पीठ 1 वाटी, मैदा 1 वाटी, साखर 1 वाटी, मीठ चिमूटभर, हळद चिमूटभर, जायफळ पूड चिमूटभर, सुकामेवा आवडीनुसार, केशर 4 ते 5 काड्या. कृती: प्रथम भिजवलेली चणा डाळ आणि चिमूटभर हळद घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. आता एका कढईत शिजवून वाटलेली चणा डाळ, साखर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्या. त्यात तूप घाला आणि पुन्हा परतून घ्या. आता त्यात केशर, सुकामेवा, जायफळ पूड घालून परत मिश्रण घट्ट करून गार होऊ द्या. एका बाजूला बाउलमध्ये मैदा, तांदळाचं पीठ, मीठ आणि थोडं पाणी घालून जाडसर पेस्ट तयार करा. आता तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या. ते पेस्टमध्ये घोळवा आणि तुपावर खरपूस तळून घ्या. धोंडपार. तयार.